नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, जखमांवरील फुंकर. भाग 36. अखिल रूममध्ये येतो. प्रमोद त्याच्यासोबत बोलत असतो. प्रमोद, राकेशची बायको त्याला जेलमधून घेऊन गेली. तिला वाटते राकेश सोबत राहावे. अखिल म्हणतो. खूप छान झाले. आता मुक्ता वहिनीला काहीच टेन्शन नाही. त्यांनी खूप छान केलं. प्रमोद म्हणतो. तुम्ही फक्त मुक्ताच्या बर्थडेसाठी आले? काकू लगेच तयार झाली? अखिल म्हणतो. मॉम कशी तयार झाली ते मला नाही माहिती. आम्ही तर केव्हा पण इथे येऊ शकतो. प्रमोद म्हणतो आणि त्याने खरे कारण सांगायचे टाळले. बोलता बोलता 12 वाजले. मुक्ताला मेसेज करतो. तिला बर्थडे विश करतो. अखिल म्हणतो मोबाईल घेतो आणि मुक्ताला मेसेज करतो. मुक्ता, तुझ्या नावासारखंच तुझं मनही स्वच्छ, मुक्त आणि निथळ आहे. तू जिथं जाते तिथे हास्याची, प्रेमाची आणि ऊर्जेची सडसड निर्माण होते. आज तुझा दिवस आहे, पण मला रोज तुझं असणं साजर करावंसं वाटतं. तुझं अस्तित्व हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर भेट आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुझ्या प्रत्येक स्वप्नांना पूर्वत्व मिळू दे आणि मी कायम तुझ्या प्रत्येक स्वप्नात साथ द्यायला तयार आहे. अखिल मेसेज करतो आणि झोपून जातो. गुणिका आणि गुणिक मुक्ताला विश करायला तिच्या रूम मध्ये आले होते. मुक्ताला उठवले. मुक्ताताई हॅपी बर्थडे दोघं म्हणतात. मुक्ता त्यांना जवळ घेते. त्यांना थँक्यू म्हणते. आलोक केक घेऊन येतो. रुपाली आणि गिरीश मुक्ताला जवळ जातात. तिला मिठीत घेतात. तिला विश करतात. रुपाली मुक्ताच्या कपाळावर किस घेतात. आलोक केक ठेवतो. मुक्ता केक कापते. रुपाली आणि गिरीशला खाऊ घालते. मावशी पण येतात. गुणिक आणि गुणिका त्यांना पण खाऊ घालते. मावशी पण मुक्ताला विश करतात. तिला मिठी मारतात. मुक्ता मावशीला पण केक खाऊ घालते. मी काय केले आहे? मला खाऊ घालत नाही आहे, आलोक म्हणतो. 2-3दा तोंड पुढे केले, पण मुक्ताने त्याला खाऊ घातले नाही. तुम्हाला विश केलं का? मुक्ता म्हणते. आलोक मुक्ताला मिठी मारतो. तिला विश करतो. मुक्ता पण त्याला केक खाऊ घालते. तेव्हा आलोक खुश होतो. आता झोपा, आपल्याला उद्या पण खूप काम आहे, गिरीश म्हणतात. गुड नाईट म्हणून निघून जातात. मुक्ता पण झोपून घेते. संध्याकाळचा वेळ होता. आकाशात गुलाबी सोनसाखळी सायंकाळ पसरली होती. मुक्ता अंगणात फुलांनी पाणी घालत होती. अखिल थोडा मागून तिला पाहत होता. शांत, निवांत. अखिल हळू आवाजात, मुक्ता, हे सगळं किती सुंदर वाटतंय, पण या सगळ्यात सुंदर म्हणजे तू. मुक्ता गोढळून त्याच्याकडे पाहते आणि लाजून पाणी टाकत थांबते. ती काही बोलत नाही, फक्त हसत असते. अखिल पुढे येतो. त्याच्या हातात एक छोटीशी भेट आहे. ते सतरंजीवर ठेवले. छोटे कागदाचे फूल त्यावर लिहिले, माझा प्रत्येक आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं, पण होठावर गोड हास्य उमटलेलं. ती एक पाऊल पुढे येते आणि दोघं शांतपणे एकमेकांच्या खुशीत शिरतात. अखिल मुक्ताला मिठीत घेऊन गोल फिरवत होता. बेडच्या खाली पडतो. त्याला स्वप्न पडले होते. त्याला त्याचेच हसायला आले. किती सुंदर स्वप्न पडले होते. आज काहीतरी चांगलं होणार, अखिल म्हणतो आणि घड्याळाकडे बघतो. सकाळचे 7 वाजले होते. तो उठतो, फ्रेश होतो आणि वॉकला जातो. मुक्ता उठते, मोबाईल बघते. तिला खूप छान मेसेज आले असतात. ती बऱ्याच मेसेजला रिप्लाय देते. अखिलचा मेसेज बघते. तिला खूप आवडतो. अखिल, कधी कधी शब्द अपुरे वाटतात आणि तुझे आजचे शब्द वाचून तसंच वाटलं. माझ्यासाठी इतक्या प्रेमाने बोलणं, इतकं समजून घेणं खरंच खूप खास वाटतंय. तू मला समजून घेतोस, न बोलता किती काही जाणवतंस. हे मैत्रीच्या नात्यालाही सुंदर बनवतं. थँक यू. माझ्या छोट्या जगात असण्याकरता आणि मला माझ्यासारखं स्वीकारण्याकरता. मुक्ता अखिलला मेसेज करते. बाथरूम मध्ये आंघोळीला जाते. आंघोळ करून बाहेर येते. छान तयार होते. तिने छान वन पीस घातला होता. आज मुक्ता वेगळीच दिसत होती. खूप सुंदर दिसत होती. ती बाहेर गेली. तिला परत सगळ्यांनी विश केलं. रुपालीने मुक्ताचे औक्षण केले.
रुपालीनं नाश्ता लावायला सांगितला. नाश्ता करून घेतला. आलोक गुणिकाला घेऊन आश्रमात जायला निघतो. अखिल वॉक करून येतो. आज तो आनंदी दिसत होता. आजी-आजोबा त्याच्याकडे बघत होते. आज अखिल किती खुश आहे ना. आज मुक्ताचा बर्थडे आहे. त्यामुळे खुश असेल. आजी म्हणतात. असाच आनंदी राहू दे. आजोबा म्हणतात. आपण पण मध्ये जाऊ. आपल्याला पण जायचे आहे ना. आजी म्हणतात. दोघं पण मध्ये जातात. ते गार्डन मध्ये होते. प्रमोद लवकर आवरून मला बाहेर घेऊन चल ना. पूनम म्हणते. सकाळी ग सकाळी का त्रास देत आहे? मनोज जिजूला बोलव ना. प्रमोद म्हणतो. त्याला काही काम नाहीये का? तू माझा लाडका भाऊ आहेस ना? पूनम म्हणते. काय लाडीगोडी लावते ग? आलोच 5 मिनिटात. प्रमोद म्हणतो. तू इथंच राहा ना. पूनम प्रमोदला मिठी मारत म्हणते. बस माहिती आहे. कामापुरतं मामा केलं. प्रमोद म्हणतो. खरंच बोलत आहे. पूनम म्हणते. आवरतो. येतो. प्रमोद म्हणतो. पूनम तिच्या रूम मध्ये जाते. रुपाली झाले का? आपल्याला निघायला लागेल ना. आपण आधी तिथे गेलो पाहिजे. आलोक आला का? गिरीश म्हणतात. माझी तयारी झाली आहे. मुक्ता तयारी झाली का बघते. तिच्या जवळ गुणिका पण आहे. आलोक आला आहे. रेडी होत आहे. रुपाली म्हणतात. आलोक मी बोलतो. तू मुक्ताला बघून घे. गिरीश म्हणतात. रुपाली मुक्ताच्या रूम मध्ये जातात. मुक्ताकडे बघतात. मुक्ता खूप सुंदर दिसत होती. पिंक रंगाचा लॉंग वन पीस घातला होता. केस वर बांधले होते. छोटी टिकली लावली होती. गळ्यात पिंक डायमंडचा नेकलेस घातला होता. त्याचंच ब्रेसलेट घातलं होतं. रुपाली मुक्ताची नजर उतरतात. गुणिका पण सुंदर दिसत असते. ती पण पुढे होते. रुपाली तिची पण नजर उतरवतात. आता चला आपल्याला उशीर होईल. रुपाली म्हणतात. गिरीश, आलोक आणि मुक्ताला हाक मारली. मावशी पण आल्या. ते जायला निघाले. तारा, तारा झालं का? गिरीचा कॉल आला होता. ते निघाले. सागर म्हणतात. आम्ही पण रेडी आहे. तारा म्हणतात. तारा बॅग घेतात. रूम मधून बाहेर निघतात. बाकी पण सगळे रेडी होते. अखिल तर मुक्ताला बघायला उतावळा झाला होता. कधी रेडी होऊन बसला होता. अजून आजी आजोबा आले नव्हते. अखिल मोबाईल बघतो. मुक्ताचा मेसेज ओपन करतो. तिने किती छान रिप्लाय दिला आहे. अखिल मनातच म्हणतो. आशा आणि निरंजन आले. कल्पेश आणि सिमी आले. प्रमोद पूनमला घेऊन आला. सगळे आले ना, आता आपण निघूया. आपल्याला उशीर नको व्हायला. सागर म्हणतात. आणि ते आश्रमात जायला निघतात. सागरने रवींद्रला मेसेज केला होता. मी निघालो. तुम्ही पण निघा. मुक्ता आश्रमात जाते. ती बघते तर बघतच राहते. तिने काहीच विचार केला नव्हता. त्यापेक्षा जास्त तयारी केली होती. मुक्ता आश्रमात गेल्यावर सोन्या आणि परशा मुक्ताजवळ फुलं घेऊन आले होते. हॅपी बर्थडे मुक्ताताई. खूप सुंदर दिसत आहे. दोघं पण म्हणतात. मुक्ता सोन्या आणि परशाला थँक्यू म्हणते. मुक्ता मध्ये बघत होती. छान डेकोरेशन केलं होतं. मुक्ता सगळं बघत होती. आश्रमात सगळे मुक्ताला विश करत होते. ती पण हसून सगळ्यांना थँक्यू म्हणत होती. मुलांनी छान ग्रीटिंग बनवले होते. गार्डन मधून फुलं आणून त्यांचं छान बुके बनवले होते. मुक्ताला खूप छान वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरील स्माईल कमी होत नव्हती. गिरीश आणि रुपालीला पण छान वाटत होते. आलोकने गाडीतून सामान काढला. आनंदीबाईने त्यांना एक रूम दिली होती. त्या रूम मध्ये आलोक सामान ठेवत होता. गुणिक पण आलोकला मदत करत होता. मुक्ता सगळं बघत होती. ती आत्ताच आश्रमात आली होती. सोन्या परशा तिला गेट जवळ विश करायला आले होते. म्हणून मुक्ताचे लक्ष नव्हते. आता ती डेकोरेशन बघत होती. आश्रमात आज एक वेगळीच ऊर्जा होती. सकाळपासून सगळे लहानाचे चेहरे आनंदाने उजाळले होते. मोठ्या प्रेमाने वाढदिवस साजरा करणारी मुक्ताताई म्हणजे त्यांच्या सगळ्यांची लाडकी होती. आश्रमात प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुलांनी कमाल लावली होती. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. हॅपी बर्थडे मुक्ताताई. दार आणि खिडक्यांवर रंगीत पेट्यांचे तोरणं, झगमगत्या लाईट्या आणि फुलांच्या माळांनी सजवलं होतं. प्रवेश करतानाच एक गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या पायघड्यासारखा मार्ग होता. मुक्ताच्या प्रत्येक पावलाला प्रेमाची साथ देणारा. मुक्तासाठी खास स्टेज तयार केलं होतं. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या थीम मध्ये. मागे मोठा फुलांचा पडदा. त्यावर मुक्ता हे नाव फुलांनी रेखाटलेलं. स्टेज भोवती लहानांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, रंगवलेले पोस्टर
आणि चित्र होती. त्याच प्रेमाचा आणि कृतज्ञतेचं दर्शन घडवत मुक्तासाठी खास गुलाबी गाऊन, डोक्यावर फुलांचा मुकुट आणि गळ्यात आश्रमातील मुलांनी स्वतः तयार केलेला हार घातलेला होता. मधोमध एक सुंदर केक ठेवला होता. 4 थरांचा केक, त्यावर फुलं, चमकणारे तारे आणि हॅपी बर्थडे मुक्ता अशी सुंदर सजावट. आजूबाजूला लहान मुलांनी फुग्यांनी भरलेलं कलरफुल टेबल सजवलं होतं. तिथे घरगुती मिठाई, चॉकलेट्स आणि खेळणी ठेवली होती. आणि सगळ्यात खास गोष्ट, मुलांनी मुक्तासाठी लिहिलेल्या छोट्या शुभेच्छा, पत्रिका आणि गाणी. त्या दिवशी आश्रमात प्रेम, आनंद आणि निखर नात्याची उजळून निघालं होतं. अखिल आणि ते पण आले. सगळे गाडीतून उतरले. अखिलला तर मुक्ताला बघायचे होते. ती कशी दिसत असेल? माझे डोळे तिला बघायला आतुर झाले आहे. सगळे मध्ये गेले. अखिल आणि प्रमोदने आणि कल्पेशने सगळा सामान घेतला आणि मध्ये गेले. गिरीश बाहेर उभे होते. आलोक आणि गुणिक पण आले. आलोक लगेच अखिलच्या मागे गेला. रूम ओपन करून दिली. त्यांनी सामान तिथे ठेवला. गिरीश त्यांना बसायला सांगतो. आशा गिरीशकडे बघत होती. गिरीशने एकदा पण आशाकडे बघितलं नाही. रुपाली आल्या, ताराजवळ गेल्या. त्यांनी पण आशाला पाहिले. गिरीशकडे पाहिले. गिरीश पण रुपालीकडे बघत होते. त्यांनी डोळ्यांनीच सांगितले, आता शांत राहा. त्या तारा आजीसोबत बोलत होत्या. सिमी आणि पूनम रुपाली जवळ आल्या. आंटी मुक्ता कुठे आहे? त्या विचारतात. रुपालीनं मुक्ताकडे हात केला. आश्रमातल्या सगळ्या मुलांनी तिला घेरले होते. तिच्यासोबत बोलत होते. त्यांची मस्ती चालू होती. पूनम आणि सिमी पण मुक्ताजवळ गेल्या. तिला विश केले. तिच्यासोबत बोलत होत्या. अखिलने मुक्ताकडे पाहिले. आज माझी अप्सरा, खरंच अप्सरा दिसत आहे. मुक्ताकडे बघत असतो. त्याच्या होठावर छान शब्द येतात. आज माझी अप्सरा, खरंच अप्सरासारखी दिसते. हे रूप तुझं साजरं चंद्रप्रकाशातही हरवून जाईल. तुझ्या हास्यात एक आकाश झळझळतय आणि तुझ्या डोळ्यात माझं संपूर्ण विश्व विसावलं आहे. अखिल मनातच म्हणतो. उषा, रवींद्र पण येतात. हिमानी लगेच पूनम आणि सिमी जवळ जाते. मुक्ताला विश करते. मुक्ता पण थँक्यू म्हणते. उषा आशाजवळ जातात. त्या दोघी गप्पा मारत होत्या. चेतन आणि जान्हवी पण आले. त्यांनी पण मुक्ताला विश केलं. आता सगळे आले होते. आता आपण केक कटिंग करून घेऊ, गिरीश म्हणतात. मुक्ता वरती जाते. गिरीश आणि रुपाली पण बोलवते. आलोक पण जातो. मुक्ता केक कापायला घेते. सगळे एक सुरात हॅपी बर्थडे टू यू मुक्ता म्हणत असतात. मुक्ता केक कापते. ते टाळ्या वाजवतात. मुलं तर खूप खुश असतात. रुपाली आणि गिरीश मुक्ताला केक खाऊ घालतात. सगळे वर जातात. मुक्ताला विश करतात. ताई, काय हे लहान मुलांचे बर्थडे करतात तसं वाटतंय, आशा हसत म्हणतात. मला तर ती मुलगी बिलकुल आवडत नाही. सगळे मुक्ता मुक्ता करत असतात. ती त्यांची आहे की नाही हे पण माहिती नाही, उषा म्हणतात. ताई, तुम्ही काय बोलताय? मुक्ता गिरीश आणि रुपालीची मुलगी नाहीये का? आशा म्हणतात. मला वाटते असू पण शकते, पण ती आश्रमात राहिली होती, उषा म्हणतात. मला हे सगळं सांगता का? आशा म्हणते. उषा तिखट मीठ लावून आशाला सांगत होत्या. आशा सगळं ऐकत होत्या. त्यांना मजा येत होती. गिरीशला टोमणा मारायला भेटेल, आशा विचार करत होत्या. बाकीचे मुक्ताजवळ होते. तिच्यासोबत फोटो काढत होते. तिला गिफ्ट देत होते. मुक्ताच्या चेहऱ्यावर स्माईल थोडी पण कमी होत नव्हती. आश्रमातली मुलं मुक्तासोबत फोटो काढत होते. मुक्ता आनंदी पाहून आनंदीबाईला पण छान वाटत होतं. त्यांचे खूप फोटो काढून झाले होते. अखिलने पण मुक्ताचे फोटो काढले होते. तिच्या सोबत पण फोटो काढले. आलोक, जेवणाचे लावायला सांग, गुरुजी पण येतील. आपल्याला लवकर आवरायला लागेल. मुहूर्त टळून जायला नाही टळून जाईल नाही तर, गिरीश म्हणतात. सागर पण त्यांच्या जवळ येतात. गिरीश, काय करायचे आहे? सागर म्हणतात. आलोक म्हटले, जेवणाचे लावायला सांग, गुरुजी पण येतील. गुरुजी आल्यावर जेवणाचा गोंधळ नको, गिरीश म्हणतात. आपण हे आवरून घेऊ, सागर म्हणतात. ते सगळे जेवायला बसतात. आश्रमात पण जेवायला बसवले. सगळ्यांनी जेवण करून घेतले. आशाला गिरीश सोबत बोलायचे असते, पण तिला चान्स मिळत नव्हता, म्हणून ती गप्पच होती. मुक्ता तर सगळं बघून आज खूप खुश होती. जान्हवी आणि ती गप्पा मारत होती. सिमी पण आली. मुक्ताने जान्हवीला सिमीची ओळख करून दिली. जान्हवीला पण सिमी सोबत ओळख करून देते. मग त्यांच्या गप्पा सुरू होत्या.
गुणिका प्रमोदकडे बघत होती. एक नजरेत तिला प्रमोद आवडला होता. तिला त्याच्यासोबत बोलायचे होते. तो अखिलला सोडतच नव्हता. अखिल जवळ होता. गुणिकाला प्रमोद सोबत बोलता आले नव्हते. तिने त्याचे नाव माहिती करून घेतले होते. त्याचे गुपचूप फोटो काढून घेतले होते. आजी आजोबा मुक्ताजवळ आले होते. मुक्ताला त्यांनी गिफ्ट दिले. मुक्ता नको म्हणत होती, तरी आजीने मुक्ताच्या हातात गिफ्ट ठेवले. मुक्ताला उघडून बघायला सांगितले. मुक्ताला खूप सुंदर दिसत आहे. तुला कोणाचीच नजर नको लागायला, आजी म्हणाल्या. मुक्ता मस्त स्माइल देते. तारा पण येतात. खरंच मुक्ता, आज तू खूप सुंदर दिसत आहे. आमची नजर नको लागायला. त्यांच्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या कानामध्ये मागे लावतात. मुक्ता खूप छान वाटते. गिरीश आणि रुपाली पण बघत असतात. आता त्यांना मुक्ताची काळजी नव्हती. आता ते सगळ्यांचे जेवण आवरले होते. पुढील भागात आशा आता काय करतील? मुक्ताला काही बोलतील का? गिरीश आणि रुपाली काही बोलतील का? उषाला मुक्ता आवडत नाही. पुढील त्यांना समजेल तर त्या काय करतील? आजी आजोबांनी मुक्ताला काय गिफ्ट दिले असेल? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.